नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सोया चिल्ली मंचुरियन ची रेसिपी बघतोय. ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी आपण घरातील साहित्यात बनवणार आहोत आणि ही रेसिपी अगदी ज्या पद्धतीने आपण चायनीज बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवली जाते. त्यामुळे बनवायलाही एकदम साधी आणि सोपी असणार आहे आणि विशेष म्हणजे पौष्टिक सुद्धा आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही सोया चिल्ली मंचुरियन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी सोयाबीन म्हणजेच हे सोया चंक्स घेतलेले आहेत. तर हे शक्यतो मोठ्या आकारातले घ्या, छोटे घेऊ नका. यामध्ये दोन प्रकार असतात, एक छोटी साईज असते आणि एक मोठी साईज असते. तर आपण हे मोठ्या साईजचे सोया चंक्स घेतलेले आहेत. आता आपल्याला याला गरम पाण्यामध्ये चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. साधारणतः 1 तांबे आपल्याला इथे पाणी लागणार आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे सोया चंक्स ऍड करणार आहोत. तर सगळे एका वेळेला आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि हे घातल्यानंतर याला चांगलं असं एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला शिजायला जास्त असा वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हे शिजून निघतात. याला या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं आपल्याला सतत असं हलवायचं आहे, जेणेकरून हे आतपर्यंत हे पाणी जाईल आणि आपले सोया चंक्स हे चांगल्या पद्धतीने शिजतील. तर हे पहा, अशा पद्धतीने एवढेच आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण त्याचा गॅस बंद करणार आहोत आणि थोड्या वेळासाठी याला असंच गरम पाण्यामध्येच आपल्याला एक 5 मिनिटं अजून ठेवायचं आहे. तर आता इथे 5 मिनिटानंतर आपण पाहूया, अजून पण पाणी यातलं गरमच आहे. तर यामध्ये काय करायचं, आता थोडंसं थंड पाणी घालायचं आणि याला 1 ते 2 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून काढायचं आणि घट्ट असं पिळून काढायचं. यामध्ये कसल्याही प्रकारचं आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये. तर इथे मी थंड पाण्याने 1 ते 2 पाण्याने चांगलं याला असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि घट्ट असं कडक याला आपल्याला पिळून काढायचं आहे. त्यानंतर हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर आता इथे मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे सोया चंक्स आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. तर आता इथे तुम्ही सोया चंक्स किती घेतायत त्यानुसार सुद्धा घेतलेल्या पिठाचं प्रमाण हे तुम्ही नक्कीच कमी अधिक करू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे आपण सर्व दोन्ही पण पिठे ऍड केलेले आहेत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. तर हे काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त असं हे तिखट नसतं. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा सोया सॉस ऍड करायचा आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोया सॉस घातल्यानंतर याला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातले सर्व हे मसाले आणि सॉस, तिखट, मीठ या सोया चंक्सला छान असं कोट होईल. अशा पद्धतीने तुम्ही इथे याला टॉस सुद्धा करून घेऊ शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर मी याला चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं कोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल मध्यम स्वरूपाचं आपल्याला गरम करायचं आहे, जास्त पण असं कडकडीत नका करू, नाहीतर हे सोया चंक जास्त असे लाल होतात, ते लवकर तळल्या जातात. त्याला जास्त असा तळायला वेळ लागत नाही, कारण आपण याला आधी शिजवून घेतलेला आहे आणि पिळून सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे याला शिजायला किंवा तळायला जास्त असा वेळ लागत नाही. इथे मी सर्व सोया चंक्स ऍड केलेले आहेत. आता याला एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा, मस्त आपले छान सोया चंक्स तळून तयार झालेले आहेत. आता आपण याला साईडला काढून घेऊया. त्यानंतर इथे आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे.
अद्रक आणि लसण बारीक कट करून घालायचं आहे. एक कांदा घातलेला आहे बारीक कट करून. 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत आणि एक शिमला मिर्च सुद्धा घातलेली आहे बारीक अशी कट करून. त्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. तर पहा, कुठलाही चायनीज पदार्थ जर बनवायचा असेल ना, तर तो आपल्याला हाय फ्लेमवरच बनवायचा असतो, त्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते. आता यामध्ये मी थोडीशी काळी मिऱ्याची पूड सुद्धा घातलेली आहे, तर नक्की घाला, यामुळे खूप छान ही टेस्ट या पदार्थाला येते. आता याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा यामध्ये सोया सॉस ॲड करायचा आहे. तर इथे मी सोया सॉस घातलेला आहे आणि त्यानंतर याला परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार इथे सॉस कमी अधिक करू शकतात. त्यानंतर इथे मी 1 चमचा टोमॅटो केचप सुद्धा घातलेला आहे आणि इथे 2 चमच्याची मी स्लरी बनवली होती. तर ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ही स्लरी घातल्यानंतर आणि साधारणतः इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, पण मीठ अंदाजानेच घाला, कारण आपण सोया चंक्समध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे सोया चंक्स तळून घेतलेले सर्व या वेळेला आपल्याला ॲड करायचे आहेत. तर इथे मी सर्व चंक्स ॲड करून घेतलेले आहेत आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊया परत एकदा. गॅसची फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे, कुठेही कमी किंवा मग मध्यम गॅस ठेवायचा नाहीये, कारण कुठलाही चायनीज पदार्थाला जर स्मोकी फ्लेवर आपल्याला हवा असेल ना, तर तो हाय फ्लेमवर जर केला ना, तर अतिशय अगदी हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल त्या पदार्थाची चव आपल्याला येते. त्यामुळे नक्की मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर अगदी तुमची सुद्धा सोया चिली मंचुरियन अगदी हॉटेल स्टाईल बनून तयार होईल आणि सर्वजण आवडीने खातील. तर हे पहा मंडळी, तयार झालेली आहे आपली सोया चिली मंचुरियन, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. आज आपण अगदी घरातील साहित्यातच बनवलेली आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि पेजला अजूनही फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. तर मंडळी, तुम्ही जर या पद्धतीने तुमच्या मुलांना सोया चिल्ली मंचुरियन जर घरीच बनवून दिली ना, तर ते बाहेरचे कधीच खाणार नाहीत आणि तुम्हाला नेहमी घरीच बनवायला सांगतील. एवढी ही चवीला अप्रतिम आणि भन्नाट अशी बनवून तयार होते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.